पण संडेला आज काय आराम नाही काय नाही, आज सरळ भाडे होतायचे. पण मला सकाळीच सांगितलं अभ्यास करू दे रे, अभ्यास करू दे ना. आईस्क्रीमचा अभ्यास करतो काय. तर गाईस अशी एक गडबड झाली. अशा प्रकारे पुक गोली भेटलेली आहे आम्हाला. अरे पुक गोली भेटली हे बघा. बाय बाय. तर हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कशा तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल, मजेत राहा, खुश राहा. गाईज आज संडे, पण संडेला आज काय आराम नाही काय नाही, आज सरळ भाडे होतायचे. पण मला सकाळीच सांगितलं की भाडे जायचे. सो गाईस पप्पा मागे आहेत. आता चाललं डिझेल भरायला. डिझेल भरून मग भाड्यावर जायचे नेरलला. नेरलला चालले गाईस भाड्यावर. तिथं काहीतरी लग्नाचं काहीतरी भाडं आहे. सो चलो गाईस जाते अभी. पप्पा मागे तुम्हाला दाखवतो. गाईस पेट्रोल पंप एवढी गर्दी आहे कशासाठी? पेट्रोलसाठी. डिझेल पण बंद केलंय. काय बोलायचं यार. 2 ठिकाणी गेलो डिझेल भरायला, 2ही ठिकाणी नाहीये. मला जर भाड्याबद्दल माहित असतं ना गाईस, मी काल रात्री टाकून घेतलं असतं. पप्पाला सांगितलं असतं रात्री टाकून घेऊ, उगाच रिस्क नको कुठल्या गोष्टीची. आता ऐन वेळेला सगळा करायचा बोललो हे होतो, हे अशी मौत होते डायरेक्ट. आता चाललोय. आता अजून एक दुसरा पेट्रोल पंप आहे कारमेश आहे इथलं, आमच्या इथलं. तिथे चाललोय, बघतो तिथे भेटल तिथं बघू. आता तिथं पण काय ना काचकूत असते त्यांची, काय ना कसली काय कशाबद्दल तरी. अशा प्रकारे एकदाशी डिझेल भेटला आम्हाला. हे बघा. आता काय बस मी डिझेल टाकायला लावले. पप्पा गेले तिकडे एरंजारला. मी मला एवढं लांब कशाला आता, इथले आहे होता ते डिझेल. म्हणजे ठीक आहे, म्हणजे आलो होते मी टर्न मारून. ठीक आहे या लवकर बोललो. गाईज अशा प्रकारे पप्पा आलेले आहेत. मला बोलते तू जा बोलते पुढं, मी येतो. गाईज मुलगावला आलोय मी. पोहोचलोय मुलगावला. काहीतरी आधार ना, काहीतरी गावाचं नाव आहे आधार. पप्पानं मी फोन केलेला की कोणतं काय गावाचं नाव आहे. बोलतात तिथे कोणाला तरी विचार, म्हणजे कोणाला पण विचार मुलगावला पोहोचलं म्हणजे राटलीला की आधार गाव कुठं आहे. तर मी विचारला त्या मावशीला का, ते म्हणतं की सरळ जा. चाललं आता सरळच. गाईस मी आधार गावात पोचलो आहे. पप्पा का अजून आलं नाही, तर मला काय माहीत नाही इथलं काय. मी पोचलं गावात, तो काय समजत नाही कुठे काय कोणचा काय. मला वाटलं मला तरी असं वाटतं एक इथं बाजूला मंडप घातलंय, तिथं लग्न आहे तेच असं वाटतं. आय थिंक सो. अभी क्या पता. दुसरी बस आली वाटतं. पप्पा आले वाटतं. मुझे तो भी लगता पप्पा आए. गाईस अशा प्रकारे एक गडबड झालेली आहे. मिसअंडरस्टैंडिंग हो गई है. आपको पता तो रुको, पहले बस लगा नहीं तो फिर आपको पता तो क्या हो गया. गाईस अशा प्रकारे बस लावलेल्या आहेत. तर गाईस अशी एक गडबड झाली की भाडा आहे उद्या. पप्पा जी झाली त्याची ते दादांची काय माहीत काय मिस्टेक झाली. ते दादा बोलले उद्या, म्हणजे आज. पप्पांना असं वाटलं आजच, पण ते आजच बोललेले. पण आता नाही, म्हणजे आज संडे तर आज नाही, उद्या आहे बोलतात, म्हणजे मंडेला आहे बोलतात. सो काय एवढा काय विषय नाही. हेच मिसअंडरस्टँडिंग होती फक्त, बाकी काय नाही. आता इथून कुठं रिक्षा वगैरे भेटेल का? ओके थँक्यू. सो गाईस अशी गडबड झाली, बाकी काय नाही. मौसाजी लोक आहे सब इधर. सब मौसाजी लोग है इधर. ये देखो. सर गाईस चलो अभी इधर से अब आता मुलगावला. आता इथं आलो आतमध्ये आम्ही. आधार काहीतरी गावाचं आहे, त्या गावात आलो आहे. इथून रिक्षा भेटणं मुश्किल आहे. न ऊन इतना है कि इधर लस्सी भी नहीं है.
ओए पाजी इतनी धूप में किधर जाऊँ? बहुत धूप है बहुत। पापा भी आगे चल रहे, मैं पीछे। इतनी धूप है कि अभी प्यास ते बोलते ना, ऊँट ऊँट वो रेगिस्तान के ऊँट की तरह हमारी समस्या हो गई है। चलो गाइस जाते हैं अभी, देखते हैं कैसे काय किधर रिक्षा मिळते आहे कैसा काय। आम्ही बस वगैरे लावले सगळे दोन्ही आणि आता निघालो इथून, चालतच निघलो। आता रिक्षा नाही तर काय करायचं, मग चालतच निघलो आम्ही इथून। आता बघू गाडी बिडी भेटते की नाही ओळखीच्या। अरे कोई है इधर, हमें घर पे लेके चलो। कौशलला बोललो असता पण लय लांब आहे गाईस, तो पण गुतल, एवढं आतमध्ये गाव आहे हो, म्हणून नको। त्यापेक्षा असं जरा लांब बाहेर गेलेलं परवडल। इथून बाहेर रिक्षा भेटतील आम्हाला, इथून निघायला लागलं कसं ती चालत। गावाकडची गाईस हेच वेगळी हो फिलिंग। फार्म हाऊस बिरमधले भारी भारी बांधले, त्यात विहीर पण इथं फार्म हाऊस आहे, इथं विहीर आहे, इकडं आहे बघा। इथं पण फार्म हाऊस आहे, सगळी करा फार्म हाऊस। या देखो वा फार्म हाऊस। निकाल पोरा, आज रविवार आहे, पोरा फीस नसतील आज। फार्म हाऊस बिरमधले मजा। चलो बहुत धूप है, इतनी धूप में प्यास तो लगी है, पर अभी क्या करूँ, कुछ कर भी नहीं सकते। अशा प्रकारे पुक गोली भेटलेली आहे आम्हाला। अरे पुक गोली भेटली, एवढा भारी याच्यात गेलो ना, पुक गोली भेटली डायरेक्ट। तो बोलतो उद्या मग मी तिला बोललो ईद कन्फर्म करतो नाही का, तर जाऊ दे ना, बघा ना डिझेल वगैरे भरून झाला, टेन्शन नाही। भांडे हा, अरे बाबा 2 पेट्रोल पंप बंद, पाठी पेट्रोल पंप आला लागला बोल। मग सलीच्या पेट्रोल पंप बंद, तर इथला पेट्रोल पंप बंद, ठीक आहे, पलीकडे जायला लागला। पप्पा कुठे चाललेले? एरंजारला बोल, एरंजारला कशाला गेलं? इथं आहे ना बोल नाही का? मग गाईज आज मुंबईची मॅच आहे, मुंबईची मॅच आहे अजून आहे बघा। आम्ही झोपून काय आहे तर बोललो झोपून टाइम निघल, पण अजून टाइम निघत नाही। अजून 6:30 वाजले, 7:30ला मॅच चालू होणार आहे। दुपारपासून प्रॅक्टिस त्या 2026 तर काय करता काय समजत नाही आम्हाला, अजून टाइम नाही होत। कधी म्हणून वाट बघतो मॅचची, आम्ही येणं झालं आम्ही, ठीक आहे। काय करते ना काय, थांब ना, आता झोपलेलो थांब, आता तोंड धुऊ दे। टाइम काही निघत नाही, आता बाहेर जाऊन बसायला राहायला लागत TV बघत। गाईस अशा प्रकारे मॅच चालू झालेली आहे आणि आम्ही मॅच बघायला अर्धा तास, म्हणजे 1 तास वाट बघितली, पण अर्धा तास आधी आम्ही लय म्हणजे TV चालू ठेवलेली। हे बघा तर गाईस आता आम्ही चाललोय आईस्क्रीम खायला, जीजू ना दीदी पण आले। चलो गाईस जाते अभी। चल तुला काय आणू? ओके ठीक है सर, चलो गाइस जाते हैं। मम्मी ने आईस्क्रीम आणायची, चल अभ्यास करू दे रे, अभ्यास करू दे ना। आईस्क्रीमचा अभ्यास करतो काय? तू सांग मला काय स्पेशल घेणार जीजूने काय घाल लावले? जीजू बिग फ्राय फूड। ए तू जावला ना रे? हा ब हा कुठला ज्यूस आहे दीदी? पोटदुख्याचं औषध आहे, पोटदुख्याचं औषध आहे। आईस्क्रीम भारी आहे रे, आईस्क्रीम भारी आहे।
तर गाईस अशा प्रकारे आम्ही आईस्क्रीम खाऊन निघालोय. जिजूस आपण घरी गेले. आता आम्ही पण जातो आमच्या घरी. चलो गाईस जाते अभी घर पे. तर गाईस आय होप तुम्हाला असं व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. बाय बाय, गुड नाईट. भेटू द्यायच्या व्लॉगमध्ये. बाय बाय. बाय.